एक बोलू का? मी कायम सांगत असते, कीर्तनकार असो, महाराज असो, कोणी असो, त्यांना मांडोळासारखं बोलावं लागतं, दोन तोंडानं. आता तुम्ही 7व्या दिवशी आलात म्हणून तुमच्याकडूनच बोलावं लागणार आहे. आम्ही जर तुम्हाला म्हटलं तुम्ही 7व्या दिवशी का चालात, तर तुम्ही उठून जाता ना. त्याच्यामुळे तुम्हीच खऱ्या, हे की नाही? पण असं नाहीये की मग 7व्या दिवशी फळ भेटतं म्हणून 6 दिवस कथा ऐकायचीच नाही, डायरेक्ट 7व्या दिवशी ऐकायची, असं नाहीये. पुरणाची पोळी खायची असेल तर अगोदर इकडे विचारू का? नाही म्हणजे असं काही का इकडे स्वयंपाक करता, इकडले माणसं स्वयंपाक करतात का? तुम्हीच करतात ना स्वयंपाक. पुरणाची पोळी जर खायची असेल तर अगोदर डाळ शिजवायला टाकावी लागते. हा, त्याच्या भरपूर अशा प्रोसेस आहेत. डाळ शिजवणं, त्याच्यानंतर पुरण वाटणं, त्याच्यानंतर त्याला चटका देणं, त्याला साखर हे की नाही वगैरे वगैरे आणखी इत्यादी त्याचे प्रयत्न असतात. मग ऐका, हा साधं निर्जीव पुरण, गोड पुरण जर खायचं असेल, ते पुरण करण्याकरिता किती अट्टहास करावा लागतो. सकाळी 5 वाजता उठावं लागतं, तेव्हा कुठेतरी 11 वाजता स्वयंपाक होतो. आणि तरी पप्पाचा बाप घरात आला की वाक्य ठरलेलं आहे त्यांचं, तू काय केलं, आहे की नाही? मग असं वाटतं पायातली चप्पल काढावी आणि त्या दिवशी सांगितलंय नवऱ्याचा काय करायचा, सन्मान करायचा, उगाच क्रॉस जाऊ नका बरं का. ऐका, जी साधं पूर्ण करण्याकरिता एवढ्या मोठ्या प्रोसेस कराव्या लागतात, तेव्हा कुठेतरी ते गोड होतं. मग मला सांगा, कथेचा सार ऐकण्याकरिता फक्त 7व्या दिवशी येऊन जमेल का? नाही, रोज यावं लागतं. पण नाही काही जणींना जमत. म्हणून माझी 6 दिवसाची प्रतीक्षा आज फळाला आली. कळतंय का? पहिल्या दिवसापासून सांगत होते, 2 मैत्रिणी घेऊन या ग, घेऊन या ग, घेऊन या ग. मला वाटतं माझा रोज पेपर पाहिजे होता, म्हणजे रोज हे असे येऊन बसले असते, मग तरी मंडप भरला असतं, नाही का? पण चला ऐका, काल आपण पाहिलं, काल आपण लिंगेश्वराची कथा पाहिली. लिंगेश्वराची कथा पाहिल्याच्या नंतर विरेश लिंग भगवान प्राप्त होतात आणि त्याच्यानंतर भगवंताचे इथे काही अवतार सांगितलेले आहेत. पहा, तर काही अवतार भगवंताचे असे आहेत की त्याच्यामध्ये भगवंतासोबत पार्वती माता नाही आहेत, पण काही अवतार असे आहेत की भगवंतासोबत तिथे पार्वती माता आहेत. तर मग भगवंताचा महाकाल अवतार आहे. त्या महाकाल अवतारामध्ये महाकाली आहेत. त्याच्यानंतर भगवंताचा एक सार अवतार आहे पहा, पण त्याच्यामध्ये मात्र पार्वती माता भगवंतासोबत नाहीयेत. भगवंताचा अवतार आहे भुवनेश, त्यांच्या सोबत आहेत भुवनेश्वरी. षोडश वद्य, षोडश विद्या, भैरव, भैरवी, चिन्ह मस्तक, चिन्ह मस्तकी, धूम्रवाण, धुमावती, बंगलामुख, बंगलामुखी, मातंग, मातंगी, कमल आणि कमला. आणि त्याच्यानंतर एक अवतार येतो, तो म्हणजे आपल्या हनुमंतरायांचा. आणि हनुमंतरायांचा अवतार हा फार गोड आहे. ज्या हनुमंतरायाच्या खऱ्या अर्थानं एक बोलू का, मला तरी असं वाटतं की आपलं गाव फार भाग्यवान आहे. पहा, तुम्ही पंचक्रोशीमध्ये कुठेही जा, बीड जिल्ह्यामध्ये कुठेही जा, ठाकर अडगाव म्हणून ओळखत नाहीत. काय म्हणावं लागतं? मारुतीचं अडगाव. आपल्या गावाच्या नावाच्या सुरुवातीलाच कोण आहे? तिथं कशाची कमी आहे का? आणि खऱ्या अर्थानं मारुती भगवान, भगवान हनुमंतराय हे फार मोठेत. का मोठेत? त्याचं कारण एकच आहे पहा, की त्यांच्या दर्शनानंतरच, बोला बालब्रह्मचारी तुम्ही सगळेजण झालेत ना? अय ठाकर अडगाव झालेत ना? त्याच्या दर्शन जर घेतलं तरच पुढचं कार्य होतं, नाही का? त्याच्याशिवाय लग्न होऊ शकत. मग असं का ताई,
अध्यात्म असं सांगतं की मारुतीचं दर्शन घ्यावं आणि त्यांना सांगावं, बाबा आतापर्यंत मी ब्रह्मचार्य सांभाळलं, आतापर्यंत मी ब्रह्मचारी होतो, आतापर्यंत मी तुझ्या पार्टीत होतो, पण आता मी माझा पक्ष बदलतोय. समजतंय तुम्हाला? आतापर्यंत मी तुझ्या पार्टीत होतो, आतापर्यंत मी तू जसं वागलं मी तसं वागत होतो, मी आतापर्यंत ब्रह्मचारी होतो, पण आता इथून पुढे मात्र मी कोणाच्या तरी बोला. मी पहिल्या दिवशीच तुम्हाला विचारलं होतं तू पिक्चर पाहिलाय का, सगळे हो म्हटल्या होत्या, हे की नाही? ऐका, आणि असे असणारे भगवान मारुतीराया जे दुःखाचं स्वतःमध्ये समर्पित करतात. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत, विनती बारंबार 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 पवन सुत, विनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, सुन लो मेरी पुकार, पवन सुत, विनती बारंबार पवन सुत, विनती बारंबार पवन सुत, विनती बारंबार पवन सुत, विनती बारंबार. अष्टसिद्धि नव निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम की काज सवारी, कर दुखों से पार पवन सुत, विनती बारंबार. नवी नवी तर आता पहा, बऱ्याचदा असं होतं, प्रत्येक आईची इच्छा असते पहा की माझ्या लेकरानं शक्तिशाली सुद्धा असावं. एखादीच्या लेकरानं फक्त माझ्या लेकराच्या वाट्या जाऊ द्या उचलूनच. प्रत्येक आईची इच्छा असते ना की त्यानं बलवान असावं, दष्टपुष्ट असावं. बरं, काहींच्या लेकरं नुसते दष्टपुष्ट असतात पण त्यांना बोला ना, तुम्ही ओळखलं नाही का मला? का आजच आलात तुम्ही? येतात का रोज? ओळखलं का मग मला? का नव्यानं ओळख सांगू वहिनी? बऱ्याच जणांचे लेकरं धष्टपुष्ट असतात, शरीरानं फार चांगले असतात, हा पण आपलं काय बुद्धी थोडी कमी असते नाही का? मग ज्या ज्या आईला वाटतं बुद्धीनं ही धष्टपुष्ट असावेत आणि शरीरानं सुद्धा धष्टपुष्ट असावेत, त्या आईनं काय करायचं, फक्त सकाळी उठायचं आणि उठल्याच्या नंतर लेकराला फक्त म्हणायचं, बाबा काहीच करू नको, तुला आंघोळ मी घालते, तुला कपडे मी घालते,
तुझं मेकअप मी करते, तुला मी खाऊ घालते, सगळं करते, फक्त एक काम कर. काय कर? फक्त एवढे हनुमान चालीसा वाच. कारण बुद्धिबळाचे दैवत ज्यांना मानलं जातं ते कोण? हनुमंतराय. कारण हनुमंतराय म्हणजे काही सोपे नाहीत. हादरली ही धरणी आणि थरथरले आसमान, एक मुखानं बोला. तुम्ही काय गरीबाची आवाज दाबायला आलात का काय? मोठ्यानं म्हणा. म्हणणार नाहीत का तुम्ही? तुम्ही म्हणलात तर आम्ही म्हणणार नाही, तर आम्हाला काही देणं घेणं नाही. आज आम्ही पाकिट घेणार तर निघून जाणार आहेत का? आम्हाला बुईंग करणार आहेत. हो ना. काल सगळ्या माईक म्हणजे मावशी हसत होत्या. मला काही कळलंच नाही. मला वाटलं मी बुईंग म्हणले म्हणून हसताय. त्या त्याच्यामुळे हसत नव्हत्या. त्या खालून म्हणत होत्या तुम्हाला उद्या आम्ही बुईंग करणार आहेत. हे की नाही? पण चला ऐका. हा म्हणणार का मोठ्यानं? अंजनीच्या सुता तुला रामा. एक सोबत म्हणा, सोबत म्हणा. तुमच्या बचत गट काही वेगवेगळे आहेत का? एक सोबत. हा. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. सगळ्यांनी टाळी वाजवायची. टाळी. हरी बोल. हादरली धरती थरथरले आसमान, हादरली धरती थरथरले आसमान. चार पार्ट्या तयार झाल्या. इकडे जे जे हनुमान, तिकडे एकमुखानं, तिकडे तर तिसरं दिव्य तुझी रामभक्ती. ऐका, असे असणारे अतिशय बलवान बुद्धिवान असणारे हनुमंतराय सुद्धा कोणाचे अवतार आहेत? भगवान भोलेनाथाचे अवतार आहेत. आणि मग त्यांचे अवतार सांगितल्याच्या नंतर आता मात्र ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, माझ्याकडे लक्ष द्या. चिवचिव करू नका, काव काव करू नका. इकडे पाहताय ना? हां. आणि मग त्याच्यानंतर आता मात्र कथा येते ती म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांची कथा. 12 ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये आजही भगवान परमात्मा पृथ्वीवरती आहेत. 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आजही भगवान स्वतः तिथे आहेत. आजही त्यांचा अंश तिथे आहे. पण मग कधी कधी मनामध्ये प्रश्न पडतो म्हणे ताई की 12 ज्योतिर्लिंग नेमके तयार झाले तरी कसे, असं मनामध्ये कधीतरी प्रश्न पडला असेल ना. मला वाटतं गेल्या वर्षी तुम्ही ऐकलंही असेल, कारण 12 ज्योतिर्लिंगाच्या व्यतिरिक्त कथा संपत नाही. ऐकलंही असेल ना. पण चला पुन्हा एकदा ऐका. ऐकताय ना? मग
सौराष्ट्रे सोमनाथं च मल्लिका श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जनीया महाकालम् ओंकारं ममनेश्वरम्. तर इथे काय सांगितलंय? सौराष्ट्र सोमनाथमच, आपण ज्याला सुरटी म्हणतो, सुरटीचा नेमका अर्थ काय मला कळलं नाही आतापर्यंत, पण ते खरं नाव काय? सौराष्ट्र. आणि चलता चलता आपण काय म्हणतो? सुरटी. कशाचं काय नाव पाडताना काही सांगता येत नाही. किती चांगलं नारायण नाव, किती चांगलं आहे हो. नाऱ्या लेकराला म्हणताना ओमकार, ओम्या. गरज आहे का? देवाचे चांगले नाव आहेत ना, मग चांगले नाव हाक मारा ना. जमणार नाही, जमतच नाही आपल्याला, नाही का? आपण आपल्या लेकराला जाऊ द्या, देवाला सुद्धा सोडलं नाही. सौराष्ट्र नाव आहे, आपण म्हणतो सुरटी, आहे की नाही? सुरटी, सोमनाथ. तर 12 ज्योतिर्लिंग कुठले? तर सौराष्ट्र म्हणजे गुजरातामध्ये सोमनाथ आहे, श्रीशैल्य पैल पर्वतावरती मल्लिकार्जुन आहेत, उज्जैनमध्ये महाकाल आहेत, उमकासामध्ये ओंकारेश्वर आहेत, हिमालयामध्ये केदारनाथ आहेत, डाकिनीमध्ये भीमाशंकर आहेत, काशीमध्ये विश्वनाथ आहेत, गौतमीच्या तटावरती त्र्यंबकेश्वर आहेत, चिताभूमीमध्ये वैद्यनाथ आहेत, औंढ्यामध्ये नागनाथ आहेत, सेतुबंधावरती रामेश्वर आहे, आणि वेरुळामध्ये घृष्णेश्वर आहे, आणि विशेष म्हणजे ठाकरगाव मध्ये घृष्णेश्वर आहे की नाही का? हे घृष्णेश्वर नाव आपल्या भगवंताला प्राप्त होणं हा फक्त योगायोग नाही बरं का. तर हे काहीतरी या ठिकाणाचं, या प्रांगणाचं पावित्र्यता, याची पुण्यही असेल. ज्या महिलांच्या हातून हे मंदिर घडलेलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या पुण्याची थोडी थोडी जोडाजोडी केल्याच्या नंतर ऐका, पप्याची माय पुढे झाल्याशिवाय पप्याचा बाप घराच्या बाहेर निघतच नाही. मी तुमची लेक आहे त्याच्यामुळे तुम्ही थांबा जरा. त्यांचे आभार तर आहेतच ना, त्यांचे आभार आत्ताच नाही मानायचे ना, त्यांचे आभार सगळ्यात शेवटी मानायचे. आत्ताच मानल्यावर मग ते नंतर फायदा नाही होणार, नंतर मानल्यावर फायदा होईल मला. ऐका, मी कायम सांगत, एक बोलू का आता विषय निघला आजी म्हणून सांगते बरं. आता मध्ये गाणं निघलं होतं पहा, काहीतरी होतं पहा, ते रुसू नको काय, माझी शपथ तुम्ही मोबाईल वापरत नाही. रुसू नको पाटलाची गाणं आलं होतं ना ते. पण एक बोलू का, पाटलीन तेव्हाच शोभते बरं का जेव्हा पाटलीनं धमकावून सांगावं निघा आणि त्या मंदिरात जाऊन बसा. पाटलीन कधी शोभते? उठा आणि कुठे जाऊन बसा? धाब्यावर? नाही नाही नाही, ऐका, ती पाटलीन खरी कुठली? जी स्वतः तर मंदिरामध्ये येतेच, पण येत्याना पप्याच्या बापाला. मग इथं किती अशा पाटलीन बाई आहेत, लय मोठ्या आहेत ना, जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्याच आहेत. बरं सगळ्याच आहेत, चला ऐका. आणि खऱ्या अर्थानं इथे सुद्धा आपल्याच शेजारीच आपले घृष्णेश्वर आहेत. असे या 12 ज्योतिर्लिंगाची गोड कथा इथे येते. आता ऐका, आता लक्षपूर्वक ऐका. तर पहिलाच ज्योतिर्लिंग असणारे आपले ओंकारेश्वर, नाही आपले सोमनाथ, सौराष्ट्रामध्ये असणारे सोमनाथ. मग भगवान सोमनाथ कधी प्रागट्य झालं, त्यांचं कधी प्रागट्यकरण झालं, तर मग सांगितलं गेलं की दक्षाच्या 27 मुली, अर्थात सती मैयाच्या बहिणी, दक्षाच्या 27 मुली, या सगळ्या कोणाला दिल्या होत्या? चंद्राला दिल्या होत्या. ऐकताय ना, एका चंद्राला 27 मुली दिल्या. पण गंमत अशी व्हायची की चंद्राला त्या सगळ्या प्रिय नव्हत्या, त्यातली एकच आवडत होती. मग चंद्र सगळ्याला जपतच नव्हता, एकीला जपायचा. आता किती बहिणी होत्या तरी त्या 37 होत्या ना.
आई वडील विचार करतात सख्या बहिणी जर सख्या जावा जावा करून दिल्या तर डोक्याला ताण राहणार नाही, पण मग नंतर एवढा ताण होतो, कारण शेवटी संसार प्रत्येकाला नडतोच. माझं बोलणं कळते तुम्हाला? सख्या बहिणी जरी असल्या तरी संसार मात्र त्यांचा, ऐका, अशा सख्या बहिणी होत्या 27 जणी, पण चंद्राला मात्र सगळ्या प्रिय नव्हत्या. चंद्राला एकच प्रिय होती. आणि मग चंद्राला खऱ्या अर्थाने या 27 पैकी 26 मुलींना दक्षाकडे यावं आणि दक्षाला सांगावं, बाबा भलेही तुम्ही आमच्या सगळ्यांचं लग्न त्या चंद्रासोबत करून दिलं असेल तरी आम्हाला ते लग्न मान्य नाही. का तर तो एकीवरतीच प्रेम करतो, आम्हाला कोणीलाही विचारत नाही. आणि मग त्या दक्षानं चंद्राला शाप दिला की तुला कुष्ठ रोग होईल, है की नाही? रोग होईल म्हटल्याच्या नंतर आता मात्र चंद्राला तर रोग झाला, कारण सासऱ्यानं आशीर्वाद दिला होता. आशीर्वाद म्हणू का शाप म्हणू? ऐका, चंद्राला रोग झाला आणि चंद्राला रोग झाल्याच्या नंतर आता मात्र तोच चंद्र गुजरातामध्ये गेला आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या पर्वतावरती त्यानं भगवंताची सुंदर सेवा केली आणि तप केल्याच्या नंतर भगवान प्राप्त झाले. आणि भगवंतानं म्हणावं, काऊ साडू लागत होते ना, कारण सती मैयाच्या त्या वहिनी होत्या. म्हणे का आमची आठवण काढली? तेव्हा घडलेला वृत्तांत त्या चंद्रानं भगवान शिवशंकराला सांगितला. भगवान म्हटले, माझा स्वभाव आहे गेसी तेव्हा आईसा अससी उदार, मी काही कोणाला द्यायला मोकळा नाही म्हणे. मी द्रौपदीच्या घरचं एक पान खाल्लं तेव्हा सगळ्या ऋषींना जेव घातलं. मी थोडं का होईना खातो नंतर देतो म्हणे. भगवान काय पाहिजे तुम्हाला? तेव्हापासून मला वाटतं मी हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं, तुम्हाला तुमच्या लक्षात आहे की नाही मला नाही माहिती, पण माझ्या लक्षात आहे की वारांच्या उत्पत्तीमध्ये सोमवार कोणाचा वार आहे? म्हणल्याच महादेवाचा. कोणाचा आहे? चंद्राचा. मग चंद्र म्हणला, देवा तुम्ही माझ्या या रोगाची नाश करा, माझा वार मी तुम्हाला देतो. मग वार कोणाचा आहे? चंद्राचा. पण भजतो कोणाला? महादेवानं चंद्राकडून तो वार घेतला. आपण सोमवारी महादेवाची पूजा करतो. सोमवारी केलेली पूजा फलदायी असते. सोमवारी केलेली पूजा फल आहारी असते. सोमवारी केलेली पूजा निश्चित भगवंताच्या पर्यंत पोहोचते आणि सोमवारी केलेली पूजा निश्चित भगवंताला आवडते. कळतंय ना? ऐका, आणि इथे एक अशी सुद्धा पूजा सांगितलेली आहे की ती पूजा जर आपण केली तर घरामध्ये, आता अवकाली माणसं जात असतात पहा घरामध्ये, बऱ्या म्हणजे ते काय पितृदोष असतो की काय दोष असतो ते इतकं काही मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण जेवढे या ग्रंथामध्ये वाचलं तेवढं सांगू शकते. निश्चित बऱ्याचदा पहा बऱ्याच घरांना दोष लागलेला असतो की 2-3 वर्षानं 10-12 वर्षानं एक व्यक्ती निघून जातो, अपघातात म्हणा किंवा असे अनेक वाईट गोष्टीमध्ये निघून म्हणजे मरण येतं लवकर. मग या गोष्टींना जर टाळायचं असेल तर मग काय करावं? तर इथे चंद्रानं केलेली पूजा सांगितली. चंद्रानं केलेली पूजा ती म्हणजे अशी, रोगाचा नायनाट करण्यासाठी ही पूजा केली जाते. आता ती कितपत फलदायी आहे तुम्हाला ते तुमच्या श्रद्धेवर डिपेंड आहे. कारण मी कायम सांगते, मनामध्ये जर तुम्ही घरच्या महादेवाला शिव्या देत असलात आणि लोटा घेऊन जर त्या महादेवाला गेलात, मग तो महादेव म्हणतो ही पीडा आली त्याच्यापेक्षा आपला आत्मा 2 मिनिटं बाहेर काढून ठेवावा. महादेव एका कोपऱ्यात आणि पाणी घालता तुम्ही दगडाला, आहे की नाही? त्याच्यामुळे तुमची श्रद्धा त्याच्यावरती किती आहे हे त्याच्यावर डिपेंड आहे. हे तेवढं महत्वाचं आहे. म्हणून ऐका, मग तर ती पूजा कशी करावी ऐका. ऐकताय ना? आता हे इम्पॉर्टंट आहे, हे तुमच्या महत्वाचं आहे तुमच्याकरिता. कारण मला माहिती आहे तुम्ही कथा ऐकत नाहीत, तुम्ही फक्त मोजकं घेता, पाक तसंच ठेवता, फक्त जामून खाता. ऐका, तर आपण जे देवाला पाणी घालतो ना ते 2 तांबे घ्यावे, 2 तांबे पाण्यानं भरावेत, एकावरती 1 तांबे ठेवावा, पूर्ण घरामध्ये चक्कर मारावी तो तांब्या घेऊन. मग मनामध्ये तुम्ही कुठलंही भजन करू शकता. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा सुंदर जप आहे. या जपानं भगवान जास्त आणि लवकर प्रसन्न होतो. कारण दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं
आता मी सुरुवातीला काय सांगितलं तुम्हाला की 7वा दिवस म्हणजे 6 दिवसाचा सार. पण 7वा दिवस तात्या डोक्यात जातच नाही ना, कारण 7व्या दिवशी सगळं मागचं सांगितलेलं आणावं लागतं पुढं, आणि यांनी ऐकलेलंच नसतं. मग नुसतं डोक्यातच ऐकलेलंच नसतं ना, त्याच्यामुळे कथा 7 दिवस ऐकावी लागते. ऐका, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं? ऐका, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हे सांगितलं की भगवंताचं नामस्मरण करायचं असेल तर ओम नमः शिवाय आपण हा सोपा जप आपल्या सगळ्यांना पाठांतर ते आपण हा करतो, पण हा जप तेव्हाच फलदायी आहे जेव्हा आपण हा गुरु मंत्र घेऊ. सांगितलं ना. मग याच्या व्यतिरिक्त जर देवाचं भजन करायचं असेल तर एक सोपा मंत्र आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा श्याम सदाशिव श्याम सदाशिव श्याम सदाशिव, हा पण तुम्ही भजन करू शकता. मग असा जप करता करता पूर्ण घराला चक्कर मारायची, कोणालाही बोलायचं नाही. एका हातामध्ये 2 तांब्या आणि एका हातामध्ये सुंदर पूजेची थाळी घेऊन मंदिरामध्ये यायचं. मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आता ऐका, देवाची पूजा कशी करायची. आता तुम्ही ही पूजा जरी नाही केली तरी तुम्ही आता सोमवारी मंदिरामध्ये जातात, आणि मला भरपूर महिलांनी विचारलं, म्हणे ताई की महादेवाची पूजा कशी करायची तेवढं सांगा. योगिता आत्या हा आहेत, तुम्ही बघा लगेच माग काय बघत तुम्ही, इकडे लक्ष द्या. म्हणजे दोघी तिघींनी मला विचारलं, म्हणे ते इम्पॉर्टंट आहे ना, बाकी काही लक्षात राहो न राहो, पण हे गरजेचं आहे. तर महादेवाची पूजा अशी सांगितलेली आहे. आता हे शास्त्रात मी जसं वाचलं तसं मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही गेल्या वर्षी वेगळं ऐकलं असेल, पुन्हा इथे येऊन म्हणू नका की गेल्या वर्षी तसं सांगितलं. मग तुमचा तो प्रश्न तुमचा आहे, असं करायचं की तसं करायचं ते तुमच्यावर डिपेंड, नाही का. मतदान कोणाला करायचं, आम्ही उभा जरी दोघी तिघी राहिलो असलो तरी मतदान कोणाला करायचं हे तुमच्या हातात आहे ना. नाही, उभा नाही राहणार आत्ताच, टेन्शन घेऊ नका. ऐका ऐका, तर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर सर्वात अगोदर पाणी कुठे घालायचं, नंदीला पाणी घालायचं. त्याच्यानंतर भगवंताच्या मंदिरामध्ये जाण्याकरिता जे कीर्तिमुख असतं पहा, कळतं का कीर्तिमुख, उंबरठा, तिथे पाणी घालायचं. आतमध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर पार्वती मातेला पाणी घालायचं, आणि मग त्याच्यानंतर पिंडीला पाणी घालायचं. आणि मग त्याच्यानंतर काय तुमच्याकडे तुमचे, मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, दुसऱ्या दिवशी तर सांगितलेलंच आहे की 16 उपचार म्हणजे 16 उपचारानं भगवंताची पूजा केली जाते. 16 उपचारानं. मग त्यातले 5 जरी तुमच्याकडे उपचार असले तरी खूप झाले, 6 असले तरी खूप झाले, 7 असले तरी खूप झाले, 8 असले तर सोन्याहून पिवळं, 9 असले तर दुधात साखर, वगैरे वगैरे वगैरे. सगळे जर असले तर मग तर फारच चांगलं, नाही का. पण जेवढे तुमच्याकडे ते गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी भगवंताला वाहायच्या. आणि भगवंताला वाहिल्याच्या नंतर आता पूजा जर तुम्ही मंदिरात केली तर निश्चित उठायचं आणि वापस यायचं. पण हीच पूजा जर तुम्हाला घरी करायची असेल तर ते सुद्धा सांगितलं, अंगठ्या एवढी जाड आणि करंगळी एवढी उंच, स्वतःच्या जिला पूजा करायची तिच्या अशी सुंदर पिंड तयार करायची. आता हे सगळं दुसऱ्या दिवशी सांगितलेलं आहे, पुन्हा मी ते सांगणार नाही तुम्हाला. अशी सुंदर पूजा इथे सांगितलेली. आणि खऱ्या अर्थानं ते दोष ज्यांना घालायचं त्यांनी ते 2 तांबे जे पाणी आणलेलं आहे ना, मंदिरात यायचं. मंदिरात आल्याच्या नंतर मुखामध्ये जप चालू ठेवायचा. पहिला तांब्या भगवंताच्या पार्वती मातेच्या खालून असा हे करून टाकायचा, आणि दुसरा तांब्या भगवंताच्या पिंडीवरती टाकायचा. सर्व पूजा करायची. आणि पूजा केल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर एक बेल, तुम्ही जेवढे काही भगवंताला बेल वाहणार आहात, पहा तुम्ही एक गोष्ट सांगते तुम्हाला. आता हे शिव पुराणामध्ये काही सांगितलेलं नाहीये, पण मला वाटतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे. एखादा आपल्याला आजार असतो पहा बरं, तो आजार जर निवृत्त व्हायचा असेल, तो आजार जर संपवायचा असेल तर त्याच्यासाठी एक गोड उपाय आहे पहा. मंदिरामध्ये जेव्हा आपण पूजा करायला येतो तेव्हा काय करायचं, त्याच्यावरचं जे बेलपान असतं ना, ते बेलपान काय करायचं, ते बेलपान खायचं. आता बऱ्याच मावशांना किसन येईल, खाणं वाटतं, ते कशाला खायचं, काय खायचं, आहे की नाही. पण ते फार चांगलं लागतं, म्हणजे असं फारच उगीर, म्हणजे लिंबाच्या पाल्यापेक्षा तर फार चांगलं लागतं, सुंदर लागतं खायला. खाऊन पहा एखादी वेळेस, नाही आवडलं तर नाव ठेवू नका.
खाल्लंय ना? ऐका. आणि विशेष म्हणजे आणखीन जर एखादा आपल्याला दुखत असेल, एखादी गोष्ट असेल, मनामध्ये श्रद्धा ठेवा. संध्याकाळी झोपताना तांब्याचा एक तांबा कळतो का? तांब्या म्हणजे पाणी प्यायचा तांब्या नाही, तांब्याचा ग्लास किंवा तांब पितळ ते नसतं का, तसं तांब्याचं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये संध्याकाळी झोपताना एक रुद्र टाकायचा, पण तो रुद्र खरा असावा, प्लॅस्टिकचा नसावा. त्याच्यामध्ये रुद्र टाकायचा. मग तो 1 मुखी असो, 10 मुखी असो, 15 मुखी असो, 12 मुखी असो, 14 मुखी, कितीही मुखी असो, त्याचा काही हे नाही, फक्त तो खरा असावा. त्या रुद्रामध्ये पाणी टाकायचं, रात्रभर ते तसंच ठेवायचं देवघरापाशी. सकाळी उठायचं आणि प्यायचं. आणि खरंच सिरियसली सांगते, माझा रोग एक नाहीसा झालेला आहे त्यानं. माझ्या इथे लहानपणापासून टॉन्सिल्स होत्या पहा. एक जरी कीर्तन केलं तर दुसऱ्या दिवशी तोंड असं नरडं एवढं सुजायचं माझं. नाही, खरं सांगते बरं, ही काही गादी काही खोटं बोलण्याची नाहीये. मी आपल्या मिश्राजींचं हे ऐकलं होतं, सहज आपलं मजा म्हणून करून पाहिलं. पण ते सिरियसली ते फळाला गेलं, देवाची कृपा झाली. आणि आज आता पेपर देऊन आले, इथं कथा करायची, संध्याकाळी जानेला कीर्तनाला जायचं. म्हणजे आता कितीही लोड गळ्यावरती पडला तरीही काही होत नाही. हे कशाचं फळ आहे? ते श्रद्धेचं फळ म्हटलं तरी काही चालेल, आहे की नाही? असे अनेक तोडगे याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तसं चंद्रानं भगवंताची पूजा केली, भगवंतानं चंद्राकडून वार घेतला आणि चंद्राचा तो कुष्ठरोग नायनाट केला. पण भगवंताने सांगितलं, राजा ऐक, अरे कोणीतरी महान व्यक्तीनं दिलेला शाप हा पूर्णत्वाला जातच असतो, म्हणून तू मोठा मोठा होणार, पुन्हा छोटा छोटा होणार, अमावस्या पौर्णिमा, आहे की नाही? असं तुझं जीवन चालत राहील, हा आशीर्वाद दिला. आणखीन सुद्धा जर तुम्ही त्या सोमनाथाला गेलात, सौराष्ट्र सोमनाथ येथे गेलात, तर तिथे तुम्हाला कुंड पाहायला भेटतं. त्या कुंडाचं नाव आहे चंद्रकुंड. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही स्नान केलं, आणखीनही पाहायला भेटतं बरं का, तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामध्ये जर स्नान केलं तर एखाद्याला जर कुष्ठरोग असेल तर त्या रोगाचा नाश होण्याची, नायनाट होण्याची खऱ्या अर्थानं शाश्वती भगवंत देतात. असा इथे सोमनाथ तयार झाला. बोली सोमनाथ भगवान की. नम पार्वती पतये शिव हर हर महादेव. आणि त्याच्यानंतर येतं ते मल्लिकार्जुन. मल्लिका म्हणजे पार्वती माता आणि अर्जुन म्हणजे भगवान भोलेनाथ. मग हे रूप कधी धारण झालं? तर जेव्हा मला वाटतं मी हे 5व्या दिवशी सांगितलं होतं, मला चांगल्या प्रकारचं आठवत आहे. 5व्या नाही, 4थ्या दिवशी सांगितलं होतं, ऐकताय ना? 4थ्या दिवशी गणपती बाप्पाचं लग्न लागलं आणि कार्तिक स्वामी रुसून गेले. मग आता तिकडे त्यांचं लग्न वगैरे लावलं. लग्न वगैरे लावल्याच्या नंतर आता म्हणे रुसलेल्यांना काहीतरी द्यायला पाहिजे ना. भले इथे रुसून बसलेत, पण आपलं काय काम आहे, आपण त्यांना आणायला गेलं पाहिजे. म्हणून कार्तिक स्वामी पुढे, भगवान पाठीमागे, कार्तिक स्वामी पुढे, भगवान पाठीमागे. मग भगवंताला शोधण्याकरिता, कार्तिक स्वामींना शोधण्याकरिता भगवान शिवशंकर आणि पार्वती माता दोघेही निघाले होते. पण जिथे भगवान गेले की कार्तिक स्वामी तिथून निघून जायचे. मग पार्वती माता म्हटले, आता शोधून उपयोग, आता आपण इथेच थांबू. आणि मग दोघेही तिथेच थांबले. तिथे सुद्धा एक सुंदर देवस्थान उभारलं गेलं. तिथे दोघे जण आहेत, मल्लिका अर्जुन. बोली मल्लिकार्जुन भगवान की. नम पार्वती पतये शिव हर हर महादेव. आणि मग त्याच्यानंतर येतं ते महाकाल. तर देवप्रिय, मेदप्रिय, सुकृत आणि श्रुत अवंती नगरीमध्ये एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत होते. शिवांचे परम भक्त होते. ते पार्थिव लिंगेची पूजन करत. आणि त्या ब्राह्मणाला हे 4 मुलं होते. आणि विशेष म्हणजे ते आज्ञाधारक होते, अगदी सुसंस्कारी होते. पण तिथेच एक रत्नमालावर पर्वतावरती दूषण नावाचा राक्षस राहायचा. आणि त्याच दूषण नावाच्या राक्षसाला मारण्याकरिता भगवंताने महाकाल अवतार धारण केला. बोलिये महाकाल भगवान की. नम पार्वती पतये शिव हर हर महादेव. आणि त्याच्यानंतर फार सुंदर गोष्ट येते. सगळ्यात माझ्या फेवरेट जर कुठलं लिंग असेल तर ते म्हणजे ओंकारेश्वर. कारण मागणी कशी मागवी, आज 7वा दिवस कीर्तनामध्ये सुद्धा तुम्ही ऐकणारच आहेत.
आज कीर्तनामध्ये सुद्धा मागणी मागायची, कथा ऐकल्याच्या नंतर सुद्धा आपण या ग्रंथाचं पूजन करतो आणि ग्रंथाचं पूजन केल्याच्या नंतर ग्रंथाकडे आपण काहीतरी मागतो ना, तेव्हा मला हे हवंय, मला ते हवंय, काहीतरी म्हणजे मनातली इच्छा. मग मागावं कसं हे सुद्धा कोण शिकवतं? शिव महापुराण शिकवतं. पहा, तर गंमत अशी झाली, एक मेरू नावाचा पर्वत होता आणि एक विंध्य नावाचा पर्वत होता. दोघे जण शेजारी शेजारी होते. जो मेरू होता तो फार उंच होता आणि जो विंध्य पर्वत होता तो फार थोडा छोटा होता. नारद मुनी त्या विंध्य पर्वताकडे गेले आणि ते विंध्य पर्वताला म्हणू लागले, म्हणे तुला रे लाज वाटते का? म्हणे काय झालं? म्हणे अरे तुझ्या शेजारचा तो मेरू पर्वत किती उंच आहे, म्हणे तुला काही पटतं का रे? तू स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न कर ना. तो म्हटला हो नारदजी, जरा चुकलंच माझं. आणि मग पर्वत मोठा करायचा आहे याच्याकरिता त्यानं भगवान शिवशंकराची भक्ती केली. पहा, आणि भक्ती केल्याच्या नंतर भगवान जेव्हा प्राप्त झाली, इतकी गोड मागणी मागितली. ऐकताय ना तुम्ही? त्यानं मागणी कशी मागितली हे तुम्हाला पचवण्याकरिता पटण्याकरिता गोड दृष्टांत देते बरं का. 3 मित्र होते आजी, 3 इपितर, जे काही बिचारी काम करत नव्हते, नुसतं इकडून तिकडं तिकडून इकडं, नुसतं इथून माणसाने हाकून लावलं की ते तिकडच्या पारावर जायचे आणि तिकडच्या पारावरून हाकून लावलं की ते तिकडच्या गल्लीतल्या माणसाने उठवलं की ते पुन्हा इथं. असे काही कामाचे ते नव्हते. पण गंमत अशी झाली, एकदा ते असेच फिरत होते. त्या राज्याचा राजा होता. पहा, त्या नगराचा एक राजा होता. त्या नगराच्या राजानं विचार केला, आपल्या नगरामध्ये नेमकं चाललंय तरी काय हे पाहण्याकरिता त्याने वेशभूषा बदलली. राजा होता पण भिकाऱ्यासारखं रूप त्यानं धारण केलं आणि भिकाऱ्यासारखं रूप धारण केल्याच्या नंतर हातामध्ये एक जोडी घेऊन तो आडगाव मध्ये मागण्याकरिता आला. पण शेतातले काम, शेतातले दिवस होते, गावामध्ये काळ कुत्र दिसलं नाही त्याला बिचारायला. पण तेवढ्यात गंमत अशी झाली, हे 3 जण रिकाम तिकडे बसलेलेच होते. तेवढ्यात 2 चोरांनी यावं आणि त्या राजाला हाणायला सुरुवात करावी. तुझ्याकडे काय आहे ते मला दे. भिकाऱ्याला हाणायला सुरुवात करावी. ह्या 3 जणांनी विचार करावा, जीवनामध्ये आतापर्यंत तरी काही चांगलं काम केलं नाही, म्हणे एवढं तरी एक चांगलं काम करू, या बिचाऱ्याला सोडवू आपण. 3 त्या राजाला सोडवलं, त्या चोरांपासून सोडवलं. त्या चोरांना हाणलं मारलं, ते पळून गेले. राजाला आनंद झाला. राजाने पत्ता दिला स्वतःचा, म्हणे या ठिकाणी उद्या सकाळी या. ठीक आहे म्हणे. पत्ता दिलाय. दुसऱ्या दिवशीचा सकाळचा दिवस उजेडला. 3 सुंदर आंघोळ केली, सुंदर मेकअप केलं, एका ठिकाणी भेटले. जशी एका ठिकाणी भेटले, आता मात्र गंमत अशी झाली, विचार करू लागले, अरे बाबांनो, म्हणे आतापर्यंत जीवनामध्ये कधी काही काम केलं नाही, आपल्या घरातले माई आपल्याला गोड बोलत नाही, आणि या माणसानं, हा भिकारी, यानं आपल्याला पत्ता कसा दिला? म्हणे जायचं का नको, जायचं का नको, जायचं का नको. 3 जणांचा मनामध्ये प्रश्न होता, जायचं की नको, जायचं की नको. 2 जण म्हणायचे नको जायचं, पण एक त्यातला जरा चतुर होता, तो म्हणायचा नुसतं जाऊन तर पाहू. असं पण इथं बसून कुठला आपण मोठा तीर मारणार आहेत काय? इथं बसूस तर आपण तिथं जाऊन येऊ, म्हणे तेवढंच शरीर कमी होईल, व्यायाम होईल. काही मावश्या कथा ऐकायला येत नाहीत. घर लांब असल्या कारणाने सकाळी तर चलणं होत नाही ना, मग काय कामात काम दोन्ही पण, व्यायाम पण होतो, है की नाही? असं म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो. तो म्हणतो चल काम हो अथवा न हो, जाऊन तर येऊ, जाऊन यायला काय प्रॉब्लेम आहे. 3 जण गेले, जाऊ लागले तर मग समजायला लागलं हा रस्ता दुसरा तिसरा कुठला नसून हा रस्ता कुठला आहे? राजवाड्याचा रस्ता आहे. अरे आपल्याला आपले मायबाप कधी गोड बोलत नाही, अरे आपल्याला आपले मायबाप कधी चांगलं बोलत नाही, कधी 2 हिताच्या गोष्टी सांगत नाही, कधी भाकर वाढायला गेली माय तर कधी, आता नुसतं खायचं झोपायचं म्हटल्यावर कोणची माय भाकर खाईन? खाऊन झोपायचं म्हटल्यावर चांगलं. एक बोलू का, जीवनामध्ये जगामध्ये आई असो वडील असो, जगद्गुरु तुकोबारे सुद्धा म्हणले, नावडे जन धन माता पिता सब पैसे के भाई. त्याने विचार करावा, आपल्याला आतापर्यंत जर आपल्या घरचे माणसं नीट बोलत नाहीयेत तर मग तिथं गेल्यावर तो राजा कशाला धोपटीर म्हणे चांगला आपलं, चला इथून वापस. पण बिचारा कसा बसे, ते एकानं ओढत 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 बिचारा 2 घेऊन गेला. 3 जण तिथे पोहोचले की फुलांचं उधळण होऊ लागलं, ढोल नगारे वाजू लागले. ते म्हटले आता 100% मार खाणार म्हणे आता आपण, म्हणे काही याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही. घाबरत 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 ते राजवाड्यामध्ये पोहोचले. जशी राजवाड्यामध्ये पोहोचले तशी गंमत अशी झाली, राजांना ऐका, हा मला तुम्हाला सांगायचंय, मागणी कशी मागावी, काय देवाकडे मागावं. ऐकताय ना तुम्ही आई?
देवानं त्या राजानं म्हणावं, बाबांनो म्हणे त्या भिकाऱ्याला, ज्या भिकाऱ्याला तुम्ही सोडवलं होतं तो तिसरा कोणी नसून तो कोण होतो? मीच होतो. आणि त्या कामावरती मी फार खुश आहे म्हणे. तुम्हाला काय मागायचं ते मागा. कधी नाही आलं पाण्यातून ते आलं म्हणे. बापरे, राजा स्वतः राजा मागा म्हणतो म्हणे, ते पण मुंह मांगी किंमत, जे मागाल ते देईल म्हणे. अरे बापरे, यांना एवढा आनंद झाला, बिचाऱ्यांचा आनंद गगनात मावेना. पहिला म्हटला राजे काहीच नको म्हणे, मला फक्त 2 कोटी द्या म्हणे, मग मी 2 कोटी मध्ये आयुष्यभर बसून खाईल. किती मागितले पाहिलेत का कधी? अरे अरे काय खरंय मग. ऐका, किती मागितले? 2 कोटी. हा म्हटला तू 2 कोटी मागतोस का? थांब म्हणे, तुझी मजाच काढतो. दुसऱ्याने किती मागितले? नाही, हुशार आहे तुम्ही, बोला. हा 4 कोटी. हा वा वा, मला वाटतं आता यांना टेम्पोत घाला म्हणून घेऊन जावं देवपिंपरीला. ऐका, पहिल्याने मागितले 2 कोटी. तो म्हटला तू 2 कोटी घेतोस का? थांब म्हणे, मी किती घेणार? 4 कोटी. तिसऱ्याला विचारलं, बाबा तुला काय पाहिजे? आता या दोघांच्या मनात प्रश्न होता म्हणे, आता तू 2 कोटी मागितले, मी 4 कोटी मागितले, आता हा किती मागणार? 6 कोटी. सोपी म्हणजे येड्याला पण कळेल की हा किती मागणार आहे बुवा आता. पण तो येडा नव्हता, तो हुशार होता. तो म्हटला, राजे मला काहीच नको, फक्त माझी एकच इच्छा आहे. म्हणे, काय इच्छा आहे? बोल ना बाळा. स्वामी, माझी एकच इच्छा आहे. माझी इच्छा म्हणजे अशी आहे की मला जास्त काहीच नको, फक्त प्रत्येक दिवाळीला तुम्ही माझ्या घरी येत जा. दुसरे 2 जण म्हटले, हा येडपटे का काय, काय डोक्याचा भाग आहे का नाही याला? त्याला कशाला घरी घेतो? अरे एक तर तुझ्या घरी खायला अन्न नाही, आणि त्याला पुन्हा घरी घेऊन यायचं म्हणल्यावर तुझ्या 2 भाकरी ते खाईन आणि घरी येईन, त्याला कशाला बोलू? अरे दुसरं काहीतरी माग ना. अरे ते देणार आहे ना तुला. अरे आम्ही 1-1, 2-2, 3-3, 4-4 कोटी, 5-5 कोटी आम्ही पैसे मागितले, तू पैसे माग ना. 2 जण एक चिमटे घ्यायचे, हाणायचे, मारायचे. ते म्हटले, गपचूप बसा, मी मागतोय ना, शांत बसा म्हणे. राजानं तेवढाच आदेश दिला. राजा हसला. राजा म्हणते, ठीक आहे, तुझी मागणी पूर्ण होईल. राजानं आदेश दिला. ऐका, शिपायानं आदेश दिला. शिपायाला राजानं सांगितलं म्हणे, ऐका, एक काम करा म्हणे. काय करायचं? याच्या घराचा पत्ता शोधून काढा. याचं घर छोटं असेल तर याला मोठं आपल्या महलासारखं महल काढून द्या. ऐका, नवे तर आजूबाजूचे जमीन 200-300 एकर याला सोडून सुंदर गार्डन करून द्या. आपलं जसं महल आहे तसं याचं महल बनवून द्या. ते महल चकाचक ठेवण्याकरिता अनेक शिपाई याच्या घरामध्ये द्या. मोठा सिंहासन याच्या घरामध्ये द्या. याला राहण्याकरिता विशेष महल तयार करून द्या. जेव्हा हे सगळं ऐकलं, डोळे पांढरे केले. का हे सांगितलं? कारण राजाला माहित होतं वर्षातला सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी, आणि तो मोठा सण म्हणजे झोपडीत जर काढायचा म्हटलं तर आपल्या राजा असण्याचा काय उपयोग? मग एक काम करू शकतो आपण, त्याच्या घरालाच महल बनवू शकतो ना. मग देवाला मागायचं असेल तर देवाला नाकातली नथन कानातलं झुंबर जर मागितलं, आडगाव, तर ते देव कधी येईन कधी घेऊन जाईन काय हे सांगता येत? हा, देवाला कधीतरी म्हणा, देवा तू आमच्या घरी येऊन राहा, म्हणजे तू येताना लक्ष्मी घेऊन येईल. कारण जसं तुमच्या, समजतंय ना, जसं तुमच्या यांना तुमच्याशिवाय करमत नाही, तसं त्यांना पण करमत नाही ना. देव जिथं आला तिथं लक्ष्मी आलीच. ऐका, विंध्य पर्वत हुशार होता. विंध्य पर्वतानं काय मागितलं? विंध्य पर्वत मागू शकत होता, देवा मला एवढा उंच करा, मला एवढा उंच करा. अहो हा मेरूच काय, जगातला प्रत्येक पर्वत माझ्यापेक्षा ठेंगणा वाटला पाहिजे, एवढं उंच करा. हे मागू शकत होता, पण त्यानं तसं मागितलं नाही. त्याला माहित होतं आता जर आपण हे मागणं मागितलं तर निश्चित एक काळ असा येईल, कोणीतरी येईल आणि तो माझ्यापेक्षा मोठा, बोला ना, तो माझ्यापेक्षा मोठा होईल, आणि तेव्हा मात्र माझी केलेली भक्ती वायाला जाईल. देवा आता आलात ना, देऊ काहीच नका, फक्त इथं राहा. आणि मग त्या विंध्य पर्वतावरती भगवान ओंकारेश्वर राहिले. बोला, ओंकारेश्वर भगवान की नमो पार्वती पतये शिव हर हर महादेव. आणि मग या ओंकारेश्वराची भक्ती झाल्याच्या नंतर आता मात्र हिमालयामध्ये वेळ तर असा चाललाय,
ऐका, त्या हिमालयामध्ये भगवंताने स्वतःचं केदारनाथ रूप धारण केलं. बोलिये केदारनाथ भगवान की. नम पार्वती पतई शिव हर हर महादेव. आणि त्याच्यानंतर भगवंताचं अवतार येतो, तो म्हणजे भीमाशंकर. मग भीमाशंकर हे कधी झाले तर मग सांगितलं. इथे आता थोडंसं रामायणामध्ये आपल्याला जावं लागणार आहे. रामायणामध्ये एक असा व्यक्ती आहे जो तुम्हाला असं एका हातात उचलेल. कोण आहे? हनुमान. कुंभकर्ण. हा, पप्पाचा बाप जर सकाळी डोक्यावर सूर्य येऊस तर झोपला तर खुशाल म्हणतात, काय कुंभकर्णासारखा मोठा ना, ठीक आहे, असं म्हणतो ना आपण. कुंभकर्ण. तर कुंभकर्ण एवढाच जेवढा बलवान होता तेवढाच त्याचा मुलगा सुद्धा बलवान होता. पहा का, तर त्या मुलाचं नाव होतं भीम आणि त्या कुंभकर्णाच्या पत्नीचं नाव होतं करकटी. इथं आहे का कोणी करकटी? आडगावमध्ये नाही ना? ऐका मग. तर गंमत अशी झाली, जेव्हा भीमाचा जन्म झाला तेव्हा अगदी भीम लहान असतानाच रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये कुंभकर्ण मारण्यात आला आणि कुंभकर्ण मारण्यात आल्यामुळे त्यानं मोठा झाल्याच्या नंतर विचारलं, म्हणे आई सांग माझ्या बाबाला कोणी संपवलं? तेव्हा आईनं सांगावं, राजा अरे तुझ्या बाबाला त्यांनी संपवलं जे अखंड देवाचं भजन करतात. तुझ्या बाबाला त्यांनी संपवलं जे अखंड भोलेनाथ राम 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 यांचं भजन करतात. नाव त्यांचं भगवान भोलेनाथ. मग त्या भीमानं विचारलं, म्हणे आई म्हणे 2 वाजल्यापासून एका ठिकाणी बसून देवाचं भजन केलं म्हणे, मग ते गुडघे विठ्ठल विठ्ठल नाही म्हणायला लागले का? मी तुम्हाला विचारते म्हणा, ते कशाला विचारेल तुम्हाला, हे की नाही? मग आता एक काम करा, 2 मिनिटं उठून उभा राहा, पण 1 मिनिट प्रकारे त्याला विचारलं. त्यानं करकटी आईला विचारलं की आई माझ्या वडिलाचं वध कुणी केलं? तेव्हा नाव समोर आलं राम. मग म्हणे रामाचा वध नाही करायचा, तर रामाला ज्याने शक्ती दिली त्याचा वध करायचा. मग कोणाचा? भगवान भोलेनाथाचा. आणि मग सांगितलं 1000 वर्ष तप केलं आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले, तर ब्रह्मदेवाला मागितलं अतुलित बल दे. अतुलित बल धारण केल्याच्या नंतर भगवंताच्या युद्धाकरिता निघाला आणि मग भगवंतानं भीमाला मारण्याकरिता भीमाशंकर झाले. बोलिये भीमाशंकर भगवान की जय. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ या न्यायानं अनाथ लेकरांना सुद्धा जीवनदान देणारे असे असणारे काशी विश्वाचे नाथ झाले. बोले विश्वनाथ भगवान की. नम पार्वती पतई शिव हर हर महादेव. आणि त्याच्यानंतर अहिल्या आणि गौतम ऋषी हे जेव्हा नाशिकामध्ये तपा करिता आले होते तेव्हा अहिल्या देवीला आंघोळ करण्याकरिता पाणी नव्हतं. आणि मग तेव्हा अहिल्या देवीनं सुद्धा शिवशंकराचं भजन केलं आणि तिथून ती आपली गोदावरी मैया निर्माण झालेली आहे. अहिल्याला आंघोळ करण्याकरिता अहिल्याशिळा राहावे मुक्त केली असं प्रमाण सुद्धा तिथे सांगता येतं. आणि मग भगवान तिथेच थांबिले आणि तिथे भगवंताचं त्र्यंबकेश्वर हे रूप धारण झालं. बोलिये त्र्यंबकेश्वर भगवान की. नम पार्वती पतये शिव हर हर महादेव. आणि मग त्याच्यानंतर परळीमध्ये भगवान खऱ्या अर्थानं जेव्हा रावणानं भगवंताची सेवा केली. जटाटवी गलज्जलं प्रवाह पावित स्थली गली वलंबलंबितांबुजंग तुंग मालिक
मड्ड 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 मन्निनाद डर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतन शिव शिव टाकटाः सम्रभण्डरमन्मिलिं पनर्जलि विच्छ विच्छ वल्लरी विराजमान मर्दनी धगद् धगद् धगज्ज्वलं ललट्टपट्ट पावके किशोर चन्द्रशेखरी रतिक्षति क्षणं मम. अशा प्रकारे रावणानं भगवंताची भक्ती केली आणि भक्ती केल्याच्या नंतर माझ्याकडे लक्ष द्या, इकडे पहा, फक्त 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं, 2च मिनिटं आपली कथा राहिली, आता समाप्ती होणार आहे आपल्या कथेची, ऐका. आणि मग भगवंतानं तिथे त्या रावणानं भजन केल्याच्या नंतर रावणाला विचारलं तुला काय पाहिजे, तेव्हा रावणानं सांगितलं मला तुमचं आत्मलिंग पाहिजे. आणि मग रावणाकरिता स्थापित जिथे झाले तिथे परळी, आपण तिथे वैजीनाथ म्हणतो, बोला परळी वैजीनाथ भगवान की नम पार्वती पतई शिव हर हर महादेव. आणि मग त्याच्यानंतर औंढा नागनाथ ते देवस्थान जरा छान आहे, ते देवस्थान जरा विशेष आहे, तिथे फक्त शिव भक्ती नाही तर तिथे विष्णू भक्ती सुद्धा आहे. कारण फिरविली देवळा जगा माझी ख्याती, फिरविली देवळा जगा माझी ख्याती, फिरविली देवळा जगा माझी ख्याती, फिरविली देवळा जगा माझी ख्याती. ओ फिरविले देऊळा जगा माझी ख्याती, फिरविले देऊळा जगा माझी ख्याती, फिरविले देऊळा जगा माझी ख्याती, फिरविले देऊळा जगा माझी ख्याती. मी नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, ओ नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. मी नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. फिरविली देवळा जगा माझी ख्याती, 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 जगा माझी ख्याती, जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. नोही हा सामान्य महिमा संतांचा. ऐका, इथे पांडुरंगाची भक्ती आणि भगवान शिवांची भक्ती एकत्रित आली. कारण जेव्हा नामदेव महाराज भारत भ्रमण करत होते, भारताच्या कणाकणामध्ये जाऊन कीर्तन करत होते, तेव्हा औंढा नागनाथ मध्ये पोहोचले आणि तिथे मंदिराच्या समोर कीर्तन करायला लागले. तर काही पुजारी म्हणले इथं कीर्तन करू नका, आमच्या देवाला त्रास होईल म्हणे. मग काय करा, पाठीमागे जाऊन कीर्तन करा. 33 कोटी देव कीर्तन ऐकण्याकरिता आले, पण नामदेव महाराज रडायला लागले. देवानं विचारलं, नामा अरे लोकांच्या कीर्तनामध्ये काळं कुत्र जात नाही, पण तुझ्या कीर्तनामध्ये 33 कोटी देव आले म्हणे, तरी तू रडतो म्हणे. देवा अहो तुम्ही आलात, द्वारकेचा राणा आला, वैकुंठाचा राणा आला, तुम्ही सर्वजण आलात, पण एक देव आला नाही. ज्याच्या करिता कीर्तन केलं तोच आला म्हणे. कोण आलं नाही म्हणे? पहा ना माझा नागनाथ कसा माझ्यावरती रुसलाय. एका क्षणामध्ये गर्गन मंदिर फिरलं. अर्थात पांडुरंगाची भक्ती जिथे उगम पावली, औंढा नागनाथ बोलिये नागनाथ भगवान की जय. नम पार्वती पतई शिव हर. आणि त्याच्यानंतर समुद्राच्या काठावरती प्रभू रामचंद्राकरिता भगवान
स्थापित झाले आणि तिथे रामाच्याच नावानं रामेश्वरम तयार झालं. बोली रामेश्वर भगवान की जय. नम पार्वती पतई शिवार. आणि त्याच्यानंतर हात उंचच ठेवा, तुम्ही खालीच घेऊ नका. ऐका. आणि त्याच्यानंतर या घृष्णेश्वराम आपल्या या संभाजीनगरामध्ये आपल्या वेरूळमध्ये साक्षात भगवान घृष्णेश्वर निर्माण झाले. आणि तिथल्या घृष्णेश्वराच्या नंतर जर मला कुठला घृष्णेश्वर आवडला असेल तर तो म्हणजे इथला आडगावातला घृष्णेश्वर. असं वाटतं त्या पिंडीसमोर जर गेलं ना अण्णा, आणि असं वाटतं दर्शन जर घेतलं ना, असं वाटतं ते आता बोलतं की काय, आपल्याला इतकी सुंदर पिंड तुमच्या या घृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये आहे. म्हणून एकदा या घृष्णेश्वराकरिता आणि त्या घृष्णेश्वरीकरिता गोड मोठ्यानं नामस्मरण करायचं आणि मोठ्यानं सगळ्यांनी हात उंच घ्या. आज हात दुखू द्या, संध्याकाळी चोपायला वाटलं असतं. या हात उंच घेतले ना. घृष्णेश्वर भगवान की जय. नम पार्वती पतई शिव हर हर महादेव. आणि यानंतर आपण 7 दिवस जी शिव महापुराण कथा ऐकली, शेवटी ती संपली म्हणा ना, शेवटी ती समाप्त झाली. याच्यानंतर महादेवाचे व्रत इथे सांगितलेले आहेत, महादेवाच्या उपासना सांगितल्या, जलदान सांगितले, सत्य धर्माचं आचरण करावं सांगितलेलं आहे. अनेक गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. योगाचे प्रकार सुद्धा याच्यामध्ये सांगितलेले आहेत. जे सकाळी उठून आपण योगासन करतो ते सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण ऐका चला, याच प्रकारे आपली शिव महापुराण कथा समाप्त झालेली आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं नामस्मरण किंवा 12 ज्योतिर्लिंगाचं एकदाच समस्त पूर्ण आपण सगळ्यांचा घोष आपण शेवटी करणार आहेत. पण तत्पूर्वी मी 2 गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते. 7 दिवस मी तुमच्यासमोर बोलले. आता विशेष म्हणजे मी सुद्धा एक माणूस आहे आणि माणूस हा चुकीचा पुतळा असतोच. बोलण्याच्या ओघामधून एखादा शब्द जर माझ्याकडून चुकीचा गेला असेल आणि तो जर एखाद्याच्या हृदयाला लागला असेल तर आई वडिलांचं अंतकरण करून माफ करा. सगळ्यात अगोदर तर माझा एक स्वभाव आहे, पहा तात्या, कथेला आल्याच्या नंतर आता मी तुम्ही बऱ्याच जणांच्या कथा ऐकल्या, पण दररोज तेच नावं पुकारण्यापेक्षा, तेच नावं घेण्यापेक्षा मला वाटतं एकतर सुरुवातीच्या पहिल्या दिवशी घ्यावं आणि शेवटच्या दिवशी घ्यावं. का सगळ्यांचे ते दररोज मी नाव घेतले नाही सगळ्यांचे, त्याच्यामुळे खरं तर मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. सर्वच महादेव कमिटी मंडळ असेल, सर्वच आमचे पुरुष मंडळी असतील, मामा असतील, तात्या असतील, काका असतील, अण्णा असतील, आमचे आदरणीय भागवत काका असतील, तर सगळे माझ्या ओळखीचे झालेले आहेत. पण सगळ्याच आमचे नवनाथ काका बाबा असतील, आदरणीय आमचे पेटीवादक, आदरणीय सगळ्यांच्या चरणावरती मी शतशत नमन करते. आमचे अण्णा असतील, त्याचबरोबर आदरणीय सिस्टीमचा ज्यांनी गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचवलेला, 8 दिवस ज्यांनी सुंदर अशी सिस्टीम लावलेली, आदरणीय आमच्या दादांकरिता एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण मी कायम सांगत असते, पण आम्ही इथं किती जरी बोंबललो तरी तिथं काही ऐकू जाणार नाही. एवढा सिस्टीमचा आवाज असताना काही मावशा झोपतात आणि सिस्टीमच नसेल तर मग यांना चहा दिल्यावर सुद्धा या जागे राहणार नाहीत, है की नाही. अशा प्रकारे सिस्टीमची ज्यांनी गोड सेवा केली, आदरणीय आमच्या दादांचं नाव आमचे विष्णुदादा कोकाट असतील, त्यांच्याही चरणावरती मी शतशत नमन करते. त्याचबरोबर 8 दिवस आपल्या कथेमध्ये ज्यांनी तबल्याची सुंदर अशी साथ केलेली आहेत, आदरणीय आमचे वैष्णव महाराज चाळक यांच्याकरिता सुद्धा सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा. मला वाटलं ते तुमच्या भाषेत त्याच्यामुळे मोठ्यानं टाळी वाजवतात, पण तुम्ही काही मोठ्यानं टाळी वाजवली नाही. ऐका ऐका, आदरणीय आमचे वैष्णव महाराज असतील, त्याचबरोबर ज्यांनी सुंदर अशी ॲक्टोपॅडची साथ केलेली आहे, आदरणीय आमचे, मी ज्यांना माझा भाऊ म्हणते, आदरणीय आमचे लोणकर दादा यांच्यासाठी गोड अशी टाळी वाजवा. विशेष म्हणजे त्यांचं नाव महेश आहे, त्यांच्या रूपानं महादेवच आपल्या कथेमध्ये होते, आहे की नाही. आदरणीय आमचे महेश दादा असतील, त्यांच्याही चरणाला मी शतशत प्रणाम करते. त्याचबरोबर जे 8 दिवस गायनाकरिता उपस्थित राहिले, आदरणीय आपल्याच परिसराचा वैभव, ज्यांचा कंठ गोड आहे, आदरणीय आमचेच गुरुबंधू असणारे आमचे नितीन दादा करिता सुद्धा एकदा गोड टाळी वाजवा. टाळी वाजवायला कुच्चरपणा करू नका, नाहीतर संध्याकाळची पंगत भेटणार नाही. हां, त्याचबरोबर ज्यांनी सुंदर अशी 7 दिवस शूटिंगची सेवा केली, आज कथेमध्ये काय घडलं हे जगभरामध्ये पसरवण्याचे काम ज्यांनी केलं, ज्यांच्या नावातच यश आहे, त्याच्यामुळे हाताला काही प्रश्नच नाही. आदरणीय आमचे यश दादा असतील, त्यांच्याकरिता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर मला इथपर्यंत सुखरूप आणलं,
नाही. आणि विशेष म्हणजे आज शेवटची कथा ऐकावी ना. माझी मम्मी मला सारखं म्हणत असते, तू म्हणत असते शेवटची कथा ऐकावी, शेवटच्या दिवशीची कथा ऐकावी. चल मी पण येते. म्हणलं चल. आज विशेष म्हणजे मम्मी सुद्धा इथं, आता मी घरी मम्मीच म्हणते बरं काही, म्हणून इथं मम्मी म्हणते, नाही तर इथं आई म्हणायचं घरी गेल्यावर मम्मी म्हणायचं, असं चालत नाही आपल्याला. जे आहे ते रोकठोक. हां ऐका, माझे मम्मी पप्पा सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांच्याकरिता तुम्ही नाही वाजवली तरी मी वाजवते. त्याचबरोबर ज्यांनी सुंदर अशी आर्गनची आपल्याला साथ केलेली, मी पहिल्याच दिवशी सांगितले होते, आपल्या सगळ्यांमधून, आमच्या सगळ्यांमधून वयस्कर व्यक्ती जे आहेत, तुमच्या खालचे नाही, आमच्या फक्त आदरणीय, ज्यांचा मन मोकळे. एक बोलू का, मी कायम सांगत असते, फक्त आवाज गोड असून चालत नाही. काही काही माणसाचा आवाज गोड असतो पण मनात फार गाठी असतात. पण आमचे समगे दादा तसे नाहीत बरं. मनातूनही माणूस मोकळा आहे. अगदी अगदी सुंदर ज्यांचा स्वभाव आहे, एका क्षणामध्ये भेटलेला माणूस आयुष्यभर विसरण्याची इतका ज्यांचा गोड स्वभाव आहे, आदरणीय आमचे समगे दादा, यांच्याकरिता जोरदार टाळी वाजवा जरा. हा याला म्हणतात टाळी. ऐका, आदरणीय आमचे समगे दादा असतील. त्याचबरोबर आता आदरणीय जे आता नवीन सिस्टीम घेणार आहे ना, ज्यांनी आता पाहून थोडं बटणं बिटणं फिरायचे शिकलेत, आदरणीय आपल्याच गावचं रत्न आदरणीय अभय दादा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर आदरणीय तात्या असतील, अण्णा असतील, भागवत काका असतील, या 3 माणसांनी फार झटतात बरं का. एक बोलू का, घरामध्ये झटणारे प्रत्येकच व्यक्ती आहे, पण देवाच्या कामामध्ये झटणाऱ्यांना कधीच देव काही कमी पडू देत नाही. म्हणून त्यांच्या तिघांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आता तुमच्या तिघांचं नाव घेतलं म्हणून जर कोणाला राग येणार असेल तर त्यांची मी माफी मागते. पण तुम्ही पडद्याच्या मागून काम केलं, तिला मी काय करणार. तुम्ही माझ्या समोर आलाच नाहीत. आदरणीय सर्वच महादेव कमिटी असेल, सर्वच आमचे पुरुष वर्ग असेल, सगळेच तरुण मंडळ असेल, सगळे अन्नदाते असतील, सर्वच पहारेकरी असतील, आणि विशेष म्हणजे चातुर्मासामध्ये जे जे आजोबा सेवा करतात ना, त्यांच्या सगळ्यांकरिता जोरदार टाळी वाजवा. मी हे अगोदरच सांगणार होते पण मला एक कालच कळलं. आमच्या अण्णांनी सांगितलं मला, ताई चातुर्मासामध्ये 4 महिना विना उभाच असतो, विनेकरी असतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पोथी असेल, हरिपाठ असेल, आणखीन काकडा असेल, या सगळ्या गोष्टी इथे चालू असतात नाही का. आमच्या गावामध्येच म्हणून, आमच्याच गावामध्ये नाही बरं का, म्हणजे असंख्य गावं असे सांगता येतील तुम्हाला, की असंख्य गावं असे सुद्धा आहेत की त्यांना 1 महिना सुद्धा, शेवटचा 1 महिना करायला सुद्धा जड जातं नाही का. पण इथे अखंड 4 महिने, ही फार मोठी पुण्य आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणून आदरणीय सर्वच पुरुष वर्ग असतील, त्याचबरोबर सगळ्याच महिला अगदी टवटवीत गुलाबाच्या फुलासारखे इथं होऊन आल्यात. आणि विशेष म्हणजे सुकल्या नाही. मला यायला उशीर झाला म्हणून काही सुकले असते नाही का, पण अजिबात सुकल्या नाही. असं वाटतं आत्ताच फवारणी केली. ऐका, अशा सुंदर सगळ्याच महिला करीत एकदा जोरदार तुम्हीच टाळी वाजवा.